हॅलो आणि वेलकम बॅक. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की FFT का कॅल्क्युलेट करायचा. ओके, या लेक्चरमध्ये आपण FFTचं जे रिअल अल्गोरिदम आहे ते शिकणार आहोत. ओके, सो FFT हे एक अल्गोरिदम आहे DFT कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय आहे तर DFT मधली जी कॉम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी आहे ती खूप कमी होते याच्यामध्ये. ओके, सो सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की हे अल्गोरिदम खूप मोठं आहे बट खूप सोपं आहे तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं तर. आणि जर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जर तुम्हाला समजलं नाही तर मला सांगा. ओके, सो याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. इथला एक प्रकार आपण आज शिकणार आहोत, डेसिमेशन इन टाइम फास्ट फुरियर ट्रान्सफॉर्म, इन शॉर्ट DITFFT. सो दुसरा प्रकार आहे डेसिमेशन इन फ्रिक्वेन्सी. डेसिमेशन म्हणजेच आपण सिक्वेन्स डिवाइड करतो. ओके, सो ह्या अल्गोरिदमचं बेसिक हेच आहे की डिवाइड अँड कॉन्कर, म्हणजेच विभाजन करा आणि राज्य करा. सो डेसिमेशन इन टाईम म्हणजे टाईम डोमेनमधला जो सिक्वेन्स आहे त्याला आपण डिवाइड करत जाणार आहे. सो आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे FFT अल्गोरिदममध्ये? DFT आपल्याला 2 पॉईंट DFT अचीव्ह करायचं आहे. लार्ज नंबर ऑफ पॉईंट्स जेव्हा असतील आपल्याकडे 16 पॉईंट 18 पॉईंट DFT, ज्यावेळेस कॉम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी खूप जास्त आहे. आणि आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की ती कशी कमी होते. जेव्हा 2 पॉईंट DFTपर्यंत आपण येतो त्यावेळेस कॉम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी खूप कमी होते. ओके, सो तुम्ही त्या व्हिडिओला रेफर करू शकता. सो सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की हे अल्गोरिदम कुली आणि टुकी या 2 शास्त्रज्ञांनी शोधून काढलं 1965 मध्ये. ओके, सो आपण डिवाइड कसा करायचा सिक्वेन्स ते बघूयात. सो पहिल्यांदा आपण इवन इंडेक्स सॅम्पल आणि ऑड इंडेक्स सॅम्पल्स कसे असतात ते लिहूयात. सो इनपुट सिक्वेन्स आहे x(n). सो त्याचे सॅम्पल्स असे असतील, सपोज x(0), x(1), x(2) लाईक दिस. n पॉईंट सिक्वेन्स आहे आपण असं ॲझ्युम करतो. सो 0 to n-1 असे आपल्याकडे सॅम्पल्स. ओके, सो इवन इंडेक्स सॅम्पल म्हणजेच हे सॅम्पल. ओके, अगेन असेच इवन येतील ते सॅम्पल. सो आपण x(n)ला इवन इंडेक्स आणि ऑड इंडेक्स सॅम्पलच्या 2 सिक्वेन्समध्ये डिवाइड करूयात. ओके, सो आपण कन्सिडर करूयात की g(n) एक सिक्वेन्स आहे जो x(2n) जर घेतलं तर इवन आपल्याला सॅम्पल मिळत राहतील. म्हणजेच हा सेट काय होईल, x(0), x(2) आणि त्याच्या आधीचं सॅम्पल x(n-2). ओके, आणि याच्यामध्ये इथे n काय असेल, 0 to n/2-1. ओके, सो हा आहे इवन इंडेक्स्ड सॅम्पल्स. नाव ऑड इंडेक्स सॅम्पल लिहूयात आपण. g(n) एक सिक्वेन्स घेतला, आपण दुसरं नाव देऊयात h(n), x(2n+1). सो इथे nच्या व्हॅल्यू जर तुम्ही 0 to n/2-1 पर्यंत लिहित गेलं तर तुम्हाला हे सगळे सॅम्पल्स कसे आले ते समजेल. जसं आपण लिहूया तिथे सॅम्पल्स. सो 1 आहे पहिलं, x(1) आहे पहिलं ऑड सॅम्पल, देन x(3) असेल. ओके, सो ऑन x(n-1) हे लास्ट ऑड सॅम्पल्स असेल, 0 to n/2-1. ओके, सो हे 2 सिक्वेन्समध्ये आपण डिवाइड केलेले आणि याचे हे सॅम्पल्स असे आहेत. ओके, DFTची डेफिनेशन घेऊयात आणि आपण त्या DFTला कसं डिवाइड करत येतो ते बघूयात. ओके, सो DFTची डेफिनेशन x(k) is equal to n varying from 0 to n-1 x(n). ट्विडल फॅक्टरच्या टर्म्समध्ये आपण डेफिनेशन लिहूयात.
ओमेगा एन रेस टू के एन. ओके, सो ही आहे ओरिजिनल डेफिनेशन, जिथे के व्हॅरी होतं 0 to n-1, म्हणजेच एन पॉईंट डी एफ टी आपण कॅल्क्युलेट करतो. एन पॉईंट डी एफ टी. ओके, सो आपण ह्याला डिवाइड करूयात. 0 to n-1 फॉर n व्हॅल्यूज E1. हे E1 पार्ट येईल. n varying from 0 to n-1 for the values n odd. फक्त आपण इवन आणि ऑड मध्ये वेगळी वेगळी डेफिनेशन कशी होईल ते लिहिलं आहे. ओके, सो आता मी हा पार्ट इकडे कंटिन्यू करते. तुम्हाला इवन आणि ऑड सॅम्पल्समध्ये कसं डिवाइड केलेलं आहे कळलेलं आहे. ज्यावेळेस एन आपण इवन लिहितोय नंबर, त्यावेळेस इथे n/2 -1 पर्यंतच रेंज आहे. x ऑफ 2n, जिथे n आहे तिथे 2n करायचं आपल्याला. ओमेगा n रेस टू 2kn. इन्स्टेड ऑफ दिस n आपण 2n लिहिलेला आहे. प्लस दुसरा पार्ट n starting from 0 to n/2 -1, x of odd part 2n plus 1 omega n raised to, इथे आपल्याला लिहायचं 2n plus 1 k 2n plus 1. हा पार्ट आपण आता आहे तसंच लिहूया. 2nk प्लस 0 to n/2 -1 x of 2n plus 1. आता हे स्प्लिट करू शकतो आपण. ओमेगा n रेस टू 2nk इंटू ओमेगा n रेस टू k. नाव ही जी लास्ट टर्म आहे याच्यामध्ये कुठेही n नाही आहे, स्मॉल n नाही. सो आपण ह्या टर्मला या समेशनच्या बाहेर घेऊ शकतो. ओके, ॲट द सेम टाइम आपण दुसरी पण प्रोसेस करूयात. याला बाहेर घेऊयात. ओमेगा n रेज टू 2nk. सो आपण प्रॉपर्टीज ट्विडल फॅक्टरच्या शिकलो आहोत. सो एक प्रॉपर्टी आपण बघूया तिथे. सो आपल्याला 3 प्रॉपर्टीज टोटल लागणार आहेत ट्विडल फॅक्टरच्या. ट्विडल फॅक्टर आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी हे सर्कल ड्रॉ करतो. सपोज इथे ओमेगा 4 रेज टू 0 आहे. 4 raised to 1, 4 raised to 2, 4 raised to 3. ओके, आता ह्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केल्या होत्या. ओके, इथे व्हॅल्यू आहे 1, इथे आहे -1, या पॉईंटला व्हॅल्यू आहे j आणि इथे आहे -j. ओके, सो ओमेगा मिडल फॅक्टर आपण 4 पॉईंट होता म्हणून असं घेतलं. जर 8 पॉईंट असतं तर कसं घेतलं असतं? 8 0 असं. हा पॉईंट काय इक्वल टू झाला असता ओमेगा 8 1 8 2 लाईक दिस. ओमेगा 8
this 2, then this 3, omega 8 4. सो हे पॉइंट्स तुम्ही ऑब्झर्व करू शकता की ओमेगा 4 2 इज इक्वल टू ओमेगा 8 4. सो ज्यावेळेस आपण हा n नंबर ऑफ पॉईंट्स डिवाइड करतो त्यावेळेस इथे रेस टू जे काय असेल ते सुद्धा डिवाइड होत आहे. म्हणजेच आपण इन जनरल टर्म्स असं लिहू शकतो की ओमेगा n 2k is equal to omega n by 2 raised to k. ओके, सो हा एक पार्ट आहे. ओके, दुसरी प्रॉपर्टी आहे की आता इथे 4 पॉईंट आहेत, ओमेगा 4 0, ओमेगा 4 1, ओमेगा 4 2, ओमेगा 4 3. देन अगेन रिपीट इथे काय होतं, हा सेम पॉईंट ओमेगा 4 4. ओके, so omega 4 0 is equal to omega 4 4. 0 plus 4 is equal to 4. Again at this point omega 4 8 will be equal to omega 4 0. म्हणजे ते इक्वल असणार आहेत. म्हणजे पिरियडिक आहे हा फॅक्टर. सो पिरियडिसिटी प्रॉपर्टी आपण वापरू शकतो ट्विडल फॅक्टरची. ओमेगा n raised to k is equal to omega n raised to k plus n plus 2n plus 3n like this. So ही प्रॉपर्टी आहे पिरियडिसिटी प्रॉपर्टी. वन मोर प्रॉपर्टी ती आहे सिमेट्री प्रॉपर्टी. सो ह्या पॉईंटला आपण बघितलं ओमेगा 4 0, 2 पॉईंट पुढे आलोत आपण ओमेगा 4च्या केसमध्ये, तर इथे -1 व्हॅल्यू आहे, इथली व्हॅल्यू निगेटिव्ह झालेली आहे. सो अर्धे पॉईंट आपण पुढे ट्रॅव्हल केले तर व्हॅल्यू निगेटिव्ह मिळते. आता ह्या पॉईंटपासून अर्धे पॉईंट पुढे गेलो आपण ओमेगा 4 1 प्लस 2, ओमेगा 4 3, अर्धे पॉईंट पुढे ट्रॅव्हल केले तर आपल्याला काय मिळालं, -j ऐवजी जे मिळाले. म्हणजेच काय होतं, अर्धे पॉईंट ट्रॅव्हल केले पुढे तर आपल्याला म्हणजे सिमेट्रिकली ऑपोजिट पॉईंटवरती तुम्हाला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, सो त्याला सिमेट्री प्रॉपर्टी म्हणतात. ओमेगा n raised k plus n by 2 बरोबर मायनस ओमेगा n raised to k, म्हणजेच ती व्हॅल्यू निगेटिव्ह होणार आहे. ओके, सो ह्या 3 प्रॉपर्टीज खूप महत्त्वाच्या आहेत ज्या आपण इथे वापरणार आहोत. ओके, सो इथे आपल्याला 2 फॅक्टर नको आहे आणि इथे n/2 करायचं आहे आपल्याला, म्हणजेच डिवाइड करूया दोघांना. सो n वॅल्यू फ्रॉम 0 टू n/2 - 1 x of 2n हा gn आहे आपला. ओके, याला आपण असं लिहू शकतो ओमेगा n/2 रेज टू nk प्लस हा फॅक्टर बाहेर घेतला आपण रेस टू k n 0 to n/2 - 1. हा आहे आपला h of n, ऑड इंडेक्स्ड सिक्वेन्स. इथे पण आपण सेम करूयात जे इथे केलेलं आहे, n/2 रेस टू nk. ओके, सो ही कसली डेफिनेशन आहे आपली, x of k ची डेफिनेशन. आता ही पिरियडिसिटीची डेफिनेशन आपल्याला नंतर लागणार आहे इथून पुढे. ओके, सो हा पॉईंट, या पॉईंटला पण ऑब्झर्व करा n/2 पॉईंट DFT आहे. हा कशाचा DFT आहे, g of n चा. सो आपण त्याला g of k म्हणू शकतो, g of k. सिमिलरली हा n/2 पॉईंट DFT आहे h of n चा. सो आपण याला h of k म्हणू शकतो. ओके, सो x of k तुम्ही असा लिहू शकता, x of k बरोबर g of k प्लस
ओमेगा एन रेज टू के एच ऑफ के. ओके, बट हे जी ऑफ के आणि एच ऑफ के n/2 पॉईंट DFT आहेत, म्हणजे इथे के ची रेंज काय असेल, के इज व्हॅरिंग फ्रॉम 0 टू n/2 - 1 ओनली. एक्स ऑफ के n पॉईंट DFT होता, n पॉईंट DFT म्हणजे अर्धे पॉईंट तर राहिलेच आहेत आपले कॅल्क्युलेट करायचे. पुढचे पॉईंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग आपण n/2 ॲड करूया याच्यामध्ये. एक्स ऑफ के प्लस n/2 जी ऑफ के प्लस n/2 के प्लस n/2. जिथे जिथे के आहे तिथे आपण n/2 ॲड करायचं. एच ऑफ के प्लस n/2. मग आता हे बघूयात की जी ऑफ के प्लस n/2 काय असतं. जी ऑफ के आणि एच ऑफ के हे DFT आहेत, n/2 पॉईंट DFT, म्हणजेच ते n/2 ने पिरियॉडिक आहेत. म्हणजेच आपण असं लिहू शकतो की जी ऑफ के प्लस n/2 बरोबर जी ऑफ के आणि एच ऑफ के प्लस n/2 बरोबर एच ऑफ के. ओके, सो हे सिम्प्लिफाय करूयात आपण इथे. एक्स ऑफ के प्लस n/2 जी ऑफ के. आता इथे सिमेट्री प्रॉपर्टी वापरू शकतो आपण. ओमेगा एन के प्लस n/2. n पॉईंट DFT असताना हाफ नंबर ऑफ पॉईंट ने पुढे गेलं तर तिथे मायनस साईन मिळेल आपल्याला. मायनस साईन म्हणून इथे निगेट झालेला आहे. ओके, आणि हा एच ऑफ के असेल. ओके, सो अशा प्रकारे आता इथे तुम्हाला ते मॅजिक दिसेल. ओके, सो आपली इच्छा काय होती, आपली इच्छा होती की हा n पॉईंट DFT n/2 पॉईंट DFT मध्ये कन्वर्ट करायचा. म्हणजे जर हा 8 पॉईंट DFT असेल तर त्याला 4 पॉईंट DFT मध्ये डिवाइड करायचं आहे, आणि ह्या दोन इक्वेशननी ते झालेलं आहे. ओके, आता इथे पण आपण लिहू शकतो के 0 टू n/2 - 1. हे दोन 4 पॉईंट DFT असतील, जर हा 8 पॉईंट DFT असेल, हा 16 पॉईंट असेल, तर हे दोन्ही 8 पॉईंट DFT असतील. ओके, सो आपण एक एक्झाम्पल घेऊयात आणि आपण ड्रॉ करूयात की हे DFT कसे कॅल्क्युलेट करायचे. या डेफिनेशन खूप महत्त्वाच्या आहेत. मग मी ह्या डेफिनेशन कॉपी करून घेते वरती. ओके, एक्स ऑफ के बरोबर जी ऑफ के ओमेगा एन रेज टू के एच ऑफ के एक्स ऑफ के प्लस n/2 बरोबर जी ऑफ के मायनस ओमेगा एन रेज टू के एच ऑफ के, जिथे या दोन्हींसाठी के 0 टू n/2 - 1 पर्यंत व्हॅल्यू के. सो पहिला फॉर्म्युला कशासाठी होता, पहिले हाफ नंबर ऑफ पॉईंट्स आणि हा सेकंड हाफ नंबर ऑफ पॉईंट्स जे या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट नाही होत. मग आपण आता n इज इक्वल टू 8 घेऊयात. फॉर एक्झाम्पल 8 पॉईंट DFT असेल तर त्याला 4 पॉईंट DFT मध्ये कसं डिवाइड केलेलं आहे. ओके, सो आपण डायग्रामॅटिकली आपण ग्राफिकली हे रिप्रेझेंट करूयात. सो त्याच्या आधी आपण काय करूयात, 8 पॉईंट DFT असतील तर एक्स ऑफ 0 अप टू एक्स ऑफ 7 पर्यंत इक्वेशन लिहूयात. पहिले 4 पॉईंट असतील एक्स ऑफ 0, एक्स ऑफ 1, एक्स ऑफ 2 अँड एक्स ऑफ 3. सो एक्स ऑफ 0 या इक्वेशनवरून आपल्याला लिहायचं आहे 0 0 के ची व्हॅल्यू 0 ठेवायची आहे सगळीकडे.
ओमेगा एन रेस टू 0. आता इथे एनच्या ऐवजी 8 लिहिते मी, स्पेसिफिक आहे आपण एक्झाम्पलमध्ये. 0 एक्स ऑफ 1, के ची व्हॅल्यू 1 आहे, जी ऑफ 1 प्लस ओमेगा एट रेस टू 1 एच ऑफ 1. आता 2 जी ऑफ 2 ओमेगा एट रेस टू 2 एच ऑफ 2. 3 के ची व्हॅल्यू 3 आहे, जी ऑफ 3 ओमेगा एट रेस टू 3 एच ऑफ 3. हे झाले पहिले 4 पॉईंट. दुसऱ्या 4 पॉईंटसाठी आपण दुसरा फॉर्म्युला वापरूयात. नेक्स्ट 4 पॉईंट आहेत आपले एक्स ऑफ 4, एक्स ऑफ 5, एक्स ऑफ 6 आणि एक्स ऑफ 7. सेम फॉर्म्युला आहे, फक्त आपल्याला मायनस साईन लिहायचं आहे, फक्त तेवढाच फरक आहे. सो हे सगळे फॉर्म्युले रिपीट होतील विथ मायनस साईन. पहिला फॉर्म्युला इथे मायनस साईन येईल, ओमेगा एट रेस टू 0 एच ऑफ 0. इझी आहे ना. जी ऑफ 1 एच ऑफ 1, जी ऑफ 2 मायनस ओमेगा एट रेस टू 2 एच ऑफ 2, जी ऑफ 3 एच ऑफ 3. सो डायग्राम आपण ड्रॉ करूयात आणि बघूयात की ते आउटपुट कसं येतं. हे आउटपुट पॉइंट्स आहेत. एक्स ऑफ 0 टू एक्स ऑफ 7, एक्स ऑफ 1, एक्स ऑफ 2, एक्स ऑफ 3, एक्स ऑफ 4, एक्स ऑफ 5, एक्स ऑफ 6, एक्स ऑफ 7. आता हे कॅल्क्युलेट करतोय आपण जी ऑफ के आणि एच ऑफ के वरून. जी ऑफ के, एच ऑफ के हे दोन आपल्याला इनपुट लागतात आणि हा ट्विडल फॅक्टर लागेल. ओके, सो हे 4 पॉईंट आहेत जी ऑफ केचे. जी ऑफ के 4 पॉईंट DFT आहे, एच ऑफ के 4 पॉईंट DFT आहे, कारण की एक्स ऑफ के 8 पॉईंट DFT आहे. सो हे 4 पॉईंट आपण इथे लिहून घेऊयात. जी ऑफ 0, जी ऑफ 1, जी ऑफ 2, जी ऑफ 3. हे झाले जी ऑफ केचे 4 पॉईंट. एच ऑफ केचे आपण इथे लिहूयात. एच ऑफ 0, एच ऑफ 1, एच ऑफ 2, एच ऑफ 3. आणि नेहमी एच ऑफ केला ओमेगा एन रेस टू के ने मल्टिप्लाय केलेला आहे. म्हणजेच पहिला एच ऑफ 0ला ओमेगा एट रेस टू 0 इथे मल्टिप्लाय केलेला आहे. 0 इथे ओमेगा एट रेस टू 1 इथे केलेला आहे. ओमेगा एट रेस टू 2, 8 रेस टू 3 ने मल्टिप्लाय केलेला आहे. सो ते पॉईंट मी तिथे लिहून काढले. आता बघूयात एक्स ऑफ 0चा फॉर्म्युला काय. एक्स ऑफ 0 जी ऑफ 0 इथे आहे प्लस ओमेगा एट 0 इंटू एच ऑफ 0. म्हणजे ह्याची आणि ह्याची बेरीज करायची फक्त. मग हा पॉईंट इथे जोडूया आपण. म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट यांची बेरीज. एक्स ऑफ 0 इझी आहे ना. जी ऑफ 1 आणि ओमेगा एट 1 इंटू एच ऑफ 1 म्हणजे त्या दोघांची बेरीज. हा पॉईंट आणि हा. सो हा मिळाला आपल्याला एक्स ऑफ 1. तसेच दुसरे पॉईंट आहेत ते आपण कनेक्ट करून घेऊयात. हा पॉईंट आणि हा पॉईंट अशी बेरीज होते. आता एक्स ऑफ 4, एक्स ऑफ 5, एक्स ऑफ 6 आणि एक्स ऑफ 7 कसे केले ते आपण बघूया. एक्स ऑफ 4 साठी काय केलं, इथं फक्त निगेटिव्ह साईन आहे. हा जी ऑफ 0
मायनस ही क्वांटिटी एच ऑफ 0 ओमेगा एट 0 मायनस करायचं आहे आता आपल्याला. सो हा पॉईंट मी इथे जोडून घेते पहिल्यांदा, हा खाली जातोय आणि ही क्वांटिटी मायनस आहे. सो इथे एक -1 घेते, -1ने मल्टिप्लाय केले म्हणजेच इथे वजाबाकी होईल. ओके, तसंच आता x ऑफ 5 g ऑफ 1 ओमेगा एट 1 h ऑफ 1 सबट्रॅक्ट केलेलं आहे त्याच्यातून. सो हे आपण असं ड्रॉ करूया सिमिलरली. ओके, आणि ह्या 4 पॉईंटसाठी नेहमी सबट्रॅक्शन आहे. सो इथे आपण मल्टिप्लाय करणार आहे प्रत्येक वेळेस -1ने. ओके, सो ही झाली स्टेज 1 या अल्गोरिदमची, जिथे आपण 4.8 पॉईंट DFTला 4 पॉईंट DFT पासून अचीव्ह करतो. ओके, आणि आपले इनपुट काय असतील यावेळेस. आता इथे मी ड्रॉ करते एक बॉक्स. सो जी ऑफ के कसं अचीव्ह करणार आपण, जी ऑफ के. सो आपला इवन इंडेक्स जो सिक्वेन्स होता त्याचा DFT आहे हा. ओके, मग त्या 4 पॉईंट्सचा DFT काढण्यासाठी आपल्याला इथे 4 पॉईंट DFT कॅल्क्युलेट करावा लागेल. सो इथे मी लिहिते 4 पॉईंट DFT, आणि इथे इनपुट सॅम्पल्स कोणते आहेत, x ऑफ 0, x ऑफ 2, x ऑफ 4, x ऑफ 6. ओके, सिमिलरली h ऑफ k सुद्धा काय आहे, 4 पॉईंट DFT आहे, जो आपण कशावरून कॅल्क्युलेट करणार, ऑड इंडेक्स सिक्वेन्सवरून. सो ऑड इंडेक्स सिक्वेन्सचे सॅम्पल्स काय आहेत, x ऑफ 1, x ऑफ 3, x ऑफ 5, x ऑफ 7. इथे पण आपण लिहू शकतो 4 पॉईंट DFT. ओके, सो अशा प्रकारे 8 पॉईंट DFTला 4 पॉईंट DFT मध्ये डिवाइड केलं. ओके, सो सिमिलरली आपण काय करू शकतो, आता हा 4 पॉईंट DFT आहे, त्याच्यावरती आपण हे 2 सेम फॉर्म्युला अप्लाय करून त्याला अगेन 2 पॉईंट DFT मध्ये डिवाइड करू शकतो. सेम प्रोसिजर फॉलो करायची आपल्याला, बट मी आता डेरिवेशन नाही करणार, मी फक्त फॉर्म्युले लिहिते. आता ह्याला सुद्धा परत डिवाइड करायला लागेल. हे 4 सॅम्पल आहेत, त्याच्यामधून इवन आणि ऑड काढायचे, म्हणजेच इवनमधून इवन सॅम्पल्स आणि ऑड सॅम्पल, म्हणजे इवन सॅम्पल्स आणि इवन ऑड सॅम्पल्स. सो इवन हे असतील आणि इवन ऑड हे असतील. आता ह्या ऑड सॅम्पलमधून परत आपल्याला ग्रुप करायचे 2 इवन सॅम्पल्स आणि हे ऑड सॅम्पल्स असे, म्हणजेच ऑड इवन आणि ऑड ऑड असे. सो 4 ग्रुप होते. सो आता मी हे इक्वेशन्स इथून काढून टाकते आणि पुढचे इक्वेशन्स लिहिते. सो एक्स ऑफ केला आपण पहिल्यांदा जी ऑफ के आणि एच ऑफ के मध्ये डिवाइड केलं होतं. सो आता जी ऑफ के साठी आपण लिहूया, जी ऑफ के ला अगेन 2 पॉईंट DFT मध्ये डिवाइड करायचं आहे. सो जी ऑफ के पहिल्यांदा मी लिहिते जी ऑफ एन. जी ऑफ एन हा आपला इवन इंडेक्सवाला सिक्वेन्स होता, त्याला 2 इवन सपोज पी ऑफ एन आणि क्यू ऑफ एन. ओके, हा हे इवन ऑड. ओके, इवन आणि हा इवन ऑड. एच ऑफ एनचा जो बेसिक सिक्वेन्स होता हा, त्याला सुद्धा आपण डिवाइड करूयात. आर ऑफ एन आणि एस ऑफ एन. ओके, सो हा आहे, हा ऑड होता, म्हणजेच ऑड इवन आणि ऑड ऑड असे 2 पार्ट आहेत, असं आपण
ॲझ्युम करूयात. ओके, आणि आपण आता जी ऑफ एन विषयी बघूयात की आपल्याला इक्वेशन कसे लिहिता येतील. आता ह्याचा ट्रान्सफॉर्म काय असेल, पी ऑफ के आणि ह्याचा क्यू ऑफ के, याचा असेल आर ऑफ के आणि याचा असेल एस ऑफ के. सो आपण ह्याचे इक्वेशन बघूयात. जी ऑफ के, आता पहिलं इक्वेशन असेल पहिल्या हाफ पॉईंटसाठी, आणि जी ऑफ के किती पॉईंट डी एफ टी आहे, n/2 पॉईंट डी एफ टी आहे. ओके, सो पी ऑफ के प्लस इथे n/2 येईल रेज टू के क्यू ऑफ के, क्यू ऑफ के. नेक्स्ट हाफ पॉईंटसाठी इथे साईन चेंज होईल. ओके, बट त्याच्या आधी आपण काय करूया, इथे एनमध्ये कन्वर्ट करून घेऊया. हे आपल्याला n/2 नको आहे. फॉर इझी एकाच आपल्याला ग्राफमध्ये हे सगळं ड्रॉ करायचं आहे. सो आपण 8 पॉईंट असेल तर 8च्या टर्म्समध्ये लिहिलं तर खूप इझी जाईल. सो n/2 जर एनमध्ये केलं तर इथे 2k होईल. मग इथे मी काय करते, n2k, फक्त हा चेंज करते. जी ऑफ के प्लस n/4 आता पॉईंट येतील, कारण की n/2 पहिले पॉईंट होते, त्याच्यातले अर्धे पॉईंट म्हणजे n/4 पॉईंटसाठी आपण हे कॅल्क्युलेट केलं. आता n/4 म्हणजे किती येईल, जर n = 8 आहे आपला, तर n/4 म्हणजे 2 पॉईंट येणार आहेत फक्त. म्हणजे इथं सपोज n = 8 असेल, देन दिस k वॅरिंग फ्रॉम 0 टू n/4 - 1 म्हणजे 0 टू 1 येईल. आता दुसरं इक्वेशन आपण लिहूयात, पी ऑफ के मायनस ओमेगा एन रेज टू 2k, इथे मी डायरेक्टली लिहिते. क्यू ऑफ के हे सुद्धा अगेन के 0 टू n/4 - 1. ओके, म्हणजे 0 आणि 1 म्हणजे 2 इक्वेशन फक्त येणार आहेत. ओके, 2 इक्वेशन येतील इथे. आता जी ऑफ 0 आणि जी ऑफ 1 साठी आपण इक्वेशन लिहितो. जी ऑफ 0, जी ऑफ 1, पी ऑफ 0 आणि पी क्यू ऑफ 0 वरून लिहू. पी ऑफ 0 ओमेगा 8 0, क्यू ऑफ 0. जी ऑफ 1 साठी इथे 1 होईल चेंज. पी ऑफ 1 ओमेगा 8 1 into 2 2, क्यू ऑफ 1. ओके, जी ऑफ 2, आता हे इक्वेशन यूज करायचं आहे जिथे फक्त साइन उलट झालेलं असेल मधलं. पी ऑफ 0 मायनस ओमेगा 8 0, क्यू ऑफ 0. जी ऑफ 3 बरोबर पी ऑफ 1 मायनस ओमेगा 8 2, क्यू ऑफ 1. सो हे झाले 4 इक्वेशन्स. ओके, आता मी याच ग्राफमध्ये मॉडिफिकेशन करते. आता हा इनपुट सिक्वेन्स अजून स्क्रॅम्बल्ड होणार आहे, उलटा पलटा होणार आहे, जसं की त्यात बघता तुम्ही सरळ नाही येतो. ओके, सो सेम जे आपण इथे केलं ते अगेन परफॉर्म करणार आहे. इथे एक गोष्ट मी सांगायला विसरले, याला काय बोलतात, बटरफ्लाय. इट लुक्स लाईक बटरफ्लाय, बटरफ्लाय सारखं दिसतं म्हणून बटरफ्लाय स्ट्रक्चर बोलतात. ही आहे स्टेज 1. स्टेज 1 जी पहिली आपण रिसीव केलेली आहे. आता जी ऑफ के मिळवण्यासाठी पी ऑफ के आणि क्यू ऑफ के हे दोन पॉईंट डी एफ टी आहेत, 2 पॉईंट डी एफ टी आहेत.
पॉईंट DFT, P ऑफ 0, P ऑफ 1. P ऑफ 0 हा आपण इवन सॅम्पल्सवरून कॅल्क्युलेट केला होता. x ऑफ 0, x ऑफ 4. आणि इवन ऑड सॅम्पल्स कोणते आहेत? x ऑफ 2, x ऑफ 6. पुन्हा आता ह्यांचं पण आपण डिव्हिजन करून घेऊयात आधीच. सिमिलरली इथे येईल x ऑफ 1 अँड x ऑफ 5, इथे येईल x ऑफ 3, x ऑफ 7. म्हणजे हा इनपुट सिक्वेन्स अजून स्क्रॅम्बल झालेला आहे. 2 पॉईंट DFT आहे, हा पण 2 पॉईंट DFT आहे, 2 पॉईंट DFT आहे. सो ह्या इक्वेशनवरून आपण काय लिहितो की 2 पॉईंट DFT वरून 4 पॉईंट DFT कसा लिहिता येतो आपल्याला? P ऑफ 0, Q ऑफ 0 वापरून P ऑफ 0, Q ऑफ 0. सो हे आहे Q ऑफ 0, Q ऑफ 1, P ऑफ 0 आणि ते मल्टिप्लाइंग फॅक्टर लागतील आपल्याला. कोणते कोणते लागतील? हा पहिला आहे ओमेगा 8 0, ओमेगा 8 2. आता इथे बटरफ्लाय स्ट्रक्चर येईल बघायच्यासारखं, फक्त थोडंसं छोटं येईल. P ऑफ 0, Q ऑफ 0 दोन लागतात पॉईंट. म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट ॲड होतील. ओमेगा 8 0 मल्टिप्लाय केलेला आहे इथे. सो G ऑफ 0 मिळेल आपल्याला. G ऑफ 1 साठी P ऑफ 1 आणि Q ऑफ 1 हे दोन पॉईंट आहेत. सो हे मला ड्रॉ करून द्या. ओके. आता G ऑफ 2 आणि G ऑफ 3 साठी इथे फक्त वजा चिन्ह होणार आहे. म्हणजेच हा P ऑफ 0 मायनस हे मल्टिप्लाइड बाय हे. इथे फक्त आपल्याला एक मायनस साईन लागेल आणि सिमिलरली हे इथं जोडूयात आपण आणि इथे एक वजा चिन्ह लागेल. सो हे इक्वेशन लिहिलेलं आहे आणि याच्यावरून आपण हे बटरफ्लाय ड्रॉ केलेलं आहे. ही आहे स्टेज 2 बटरफ्लायची, स्टेज 2. आता आपण ही इक्वेशन लिहिलेली नाही आहे, बट आपण सिमिलरली याच्यावरून लिहू शकतो. आपण G ह्याला आपण डिवाइड केलेलं H ऑफ N ला डिवाइड केलं होतं दोन सिक्वेन्स R आणि S. सो कॅपिटल R ऑफ 0, R ऑफ 1, S ऑफ 0, S ऑफ 1. आणि इथे दोन मल्टिप्लाइंग मिडल फॅक्टर ओमेगा 8 0, ओमेगा 8 2. बटरफ्लाय ड्रॉ करूयात आपण मग याच्यासारखा. इथे -1 फॅक्टर नेहमी येईल. सो अशा प्रकारे आपलं हे स्टेज कंप्लीट झालेलं आहे. ओके. आता लास्ट स्टेपचं मॅजिक काय होतं? 2 पॉईंट DFT काय इझी होतं सगळ्यात, कारण की इथे डिवाइड होतं ना. 2 पॉईंट DFT साठी आपली मॅट्रिक्स काय असते? 1 1 1 -1. आणि इथे इनपुट आहे सपोज x1 x2 x1 x2. सो पहिला पॉईंट ऑब्टेन करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं? हा पॉईंट प्लस हा पॉईंट. हा पॉईंट ऑब्टेन करण्यासाठी तुम्हाला हा पॉईंट मायनस हा पॉईंट करावा लागतो. म्हणजेच x1 बरोबर x1 छोटा x1 प्लस x2 x2 x1 मायनस x2. सो सिम्पल. म्हणजे ॲक्च्युली तिथे आपल्याला एक पॉईंट काय घ्यायचा आहे? ओमेगा 8. मिडल फॅक्टरचा मल्टिप्लाइंग फॅक्टर येणार आहे तिथे. जो आपण फक्त लिहून काढायचा आहे. सो आता इथे मी काय करते, हे 2 पॉईंट DFT एक तर रब करते आणि इथे मी बटरफ्लाय स्ट्रक्चर ड्रॉ करते. सो डायग्राम कंप्लीट होईल. सो हे कनेक्शन आहेत असे. सो आहे की इथे येईल -1 फॅक्टर येईल, इथे -1 फॅक्टर येईल,
-1 ने मल्टिप्लाय होईल आणि ह्या पॉईंटला काय असेल, नेहमीसारखा ओमेगा 80. तो पॉईंट असणार आहे 1 असणार आहे, बट स्टील आपण इथे लिहूया ओमेगा 80 ओमेगा 80 ओमेगा 80. ही आहे स्टेज 3. सो हे झालं कम्प्लीट बटरफ्लाय 8 पॉईंट DFT साठी. जर तुम्हाला 16 पॉईंटसाठी करायचं असेल तर हे असे 2 होतील, एका खाली एक, आणि अजून एक मोठं इकडे बटरफ्लाय स्ट्रक्चर येईल. ओके, सो याच्यामध्ये 4 पॉईंट जोडलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण 8 पॉईंट जोडू. सो अशा प्रकारे हे अल्गोरिदम आपण बघू शकता की 8 पॉईंट मॅट्रिक्सने कॅल्क्युलेट करण्यापेक्षा हे कॅल्क्युलेशन खूप इझी आहेत. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात की कॉम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी ॲक्च्युली किती कमी झाली. आपण नंबर्स घेऊन बघूयात की कॉम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी किती कमी झाली, प्लस याचे काही अदर ॲडव्हान्टेजेस आहेत. सो ते पण बघूयात की ते अदर ॲडव्हान्टेजेस काय आहेत. थँक्यू.